नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दिवाळी फराळातला आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसे. अनारसे हा एक असा फराळ आहे ना, की जो फक्त एक अनुभवी महिलाच खूप छान बनवू शकते. म्हणजे बिगिनियरसुद्धा बनवू शकतात, पण बऱ्याचदा काय होतं हा प्रकार फसतो. कधी कोरडा होतो, तर कधी पातळ होतो, कधी तेलातच विरघळतो, तर कधी खूपच कडक होतात. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. असे मस्त जाळीदार अनारसे तयार करूया. तर माझ्या घरी की नाही अनारसे काही खूप आवडीने खाल्ले जात नाही. त्यासाठी मी अगदी थोड्याच प्रमाणात ते बनवत असते. म्हणजे देवीच्या नैवेद्याला खूप महत्त्वाचे असतात म्हणून ते मी थोड्या प्रमाणात बनवत असते. तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी इथे अर्धा कप नाही का बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे. जो तांदूळ मोकळा होतो ना शिजवल्यावर, तसा तांदूळ घ्यायचा आहे तुम्हाला याच्यासाठी. म्हणजे जो चिकट होतो ना इंद्रायणी म्हणा किंवा इतर कोणता असेल चिकट होणारा भात, तर तो तांदूळ घ्यायचा नाही आहे आपल्याला. जो मोकळा होतो ना छान जुना तांदूळ तो घ्यायचा किंवा तुम्ही इथं रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता. तर हा अर्धा कप तांदूळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर आपण छान जास्त पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ना हे 3 दिवस भिजत ठेवायचं आहे. तर 3 दिवस म्हणजे कसं, समजा तुम्ही सोमवारी तांदूळ भिजवला असेल ना, तर काय करायचं दररोज याचं पाणी बदलायचं आहे आणि सोमवार, मंगळवार आणि बुधवारपर्यंत हे छान भिजू द्यायचं आणि चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी हे पाण्यातून काढायचं, एकदा धुवून घ्यायचं आणि असं रुमालावर घालून नाही का फॅनखाली सुकवून घ्यायचं आहे. तर एवढं सुकवायचं आपल्याला ते, की त्याच्यात नाही का अगदी आतमध्ये थोडासा एक दमटपणा राहिला पाहिजे. मी इथे तुम्हाला दाखवते आहे बघा, असं बोटावर चुरून बघितलं ना, की ते चुरलंसुद्धा जातं आणि अशी मूठ वळून बघितली ना, तर थोडासा तांदूळ नाही का हाताला चिकटतो सुद्धा. म्हणजे त्याच्यात थोडासा किंचितसा दमटपणा राहतो. म्हणजे खडखडीत असे एकदम कोरडे तांदूळ वाळवायचे नाही, कडक वाळवायचे नाही आहे, थोडेसे ओलसर राहू द्यायचे आहे. तर आपण अर्धा कप तांदूळ घातला होता की नाही, तर तो आता फुलून नाही का थोडासा जास्त झाला आहे. इथे अर्धा कप झाला आणि त्याच्यानंतर ह्याच्या खालच्या वाटीत एवढासा उरला आहे. म्हणजे एवढा तांदूळ तो फुलला आहे. म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा जास्त होतो. जेव्हा तुम्ही ज्या मेजरमेंटने टाकाल ना एखाद्या वाटीने वगैरे, तर त्यापेक्षा तो थोडासा पाण्यात छान फुलतो आणि जास्त होतो. तर इथे आपलं नाही का म्हणजे अर्धा कप आणि आणखीन थोडंसं 2 चमचे समजा. तर हा तांदूळ की नाही आपल्याला स्वच्छ आणि कोरड्या आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तो आपल्याला बारीक पावडर त्याची करून घ्यायची आहे. तर अजिबात मिक्सरचं भांडं नाही का ओलं नसायला हवं. म्हणजे ओलं असेल तर छान पुसून घ्या, कोरडं करून घ्या, उन्हात वाळवून घ्या आणि झाकणसुद्धा व्यवस्थित कोरडं पाहिजे. नाहीतर काय होणार, तुम्ही हे पीठ बनवून ठेवलं आणि त्याला थोडासा सुद्धा पाणी लागला असेल ना, तर ते तुमचं खराब होणार आहे, जास्त दिवस राहणार नाही. त्यासाठी ही एक काळजी घ्यायची आहे. आता छान ते बारीक आपण मिक्सरमधून फिरवून घेतलं ना, त्यानंतर नाही का आपली पीठ चाळायची जी चाळणी असते की नाही, आपण गव्हाचं पीठ वगैरे चाळतो, तर त्या चाळणीने छान ते असं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आता ही प्रोसेस ना तुम्हाला 1-2दा किंवा 3दा करावी लागेल. म्हणजे काय होतं, चाळणीत वरती जे जाड-जाड राहतं ना रवाळ, तर ते सुद्धा परत-परत आपण मिक्सरच्या भांड्यात घालून असं छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे त्याची. आता तुम्ही बिगिनियर्स आहात किंवा पहिल्यांदाच जर अनारसे बनवत असाल ना, तर काय करायचं, अगदी थोड्या तांदळापासूनच हे बनवून बघायचं आहे आधी तुम्ही. नाहीतर काय होतं, तुम्ही खूप जास्त तांदूळ घालणार भिजायला आणि जर ते पीठ चुकलं ना, तर खूप साहित्य वाया जातं आणि ते म्हणजे त्याचं काहीच यूज पण होत नाही, अगदी फेकण्यातच जातं ते, त्याचं काही बनवूच शकत नाही, असं होऊन जातं. तर ती एक काळजी तुम्ही घ्यायची आहे. तर असं करून ना मी 2-3दा हे पीठ चाळून घेतलं. असं मस्त पीठ तयार आहे. हे बघा, मूठ बांधून बघितली ना, की ती आवळलीसुद्धा जाते, बांधलीसुद्धा जाते. म्हणजे याचा अर्थ नाही का, याच्यामध्ये थोडासा ओलावा आहे. आता आपल्याला इथे पीठ मोजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. त्यानुसारच आपण गुळाचं प्रमाण ठरवू शकतो. तर अर्धा कप मी इथे छान व्यवस्थित आपलं हलक्या हाताने पीठ घालायचं आणि मोजून घ्यायचं आहे. तर अर्धा कप हे पीठ आहे. तर आपण नाही का पूर्ण पीठ किती होतं आहे तेवढं बघूया. त्यानुसार आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत. तर गूळसुद्धा अगदी बारीक चिरून ठेवायचा, म्हणजे त्याच्यानं गाठी राहायला नको, असा तो छान चिरून घ्यायचा आहे. हे बघा, 2 अर्धा-अर्धा कप असं झालेलं आहे. पण अर्ध्या कपला ना अगदी किंचितसं थोडं कमी आहे. म्हणजे चमचाभर पीठ कमी आहे त्याच्यामध्ये. तेवढं पीठ हे तयार झालं आहे. तर त्याच्यामध्ये नाही का आपल्याला 3/4 कप आपल्याला गूळ घालायचा आहे. यापेक्षा जास्त गूळ घालायचा नाही. नाहीतर काय होतं, नंतर आपल्याला गरज पडली तर आपण नंतर गूळ घालू शकतो. पण जास्त जर गूळ झाला ना, तर ते तेलामध्ये विरघळतात आणि काय होतं,
कडकसुद्धा होतात खूप. तर त्यासाठी नाही का गूळसुद्धा पिठाच्या प्रमाणातच ते घालायचं आहे. तर आपलं 2 कप इथे पीठ होतं ना, तर त्याला आपण 3/4 कप म्हणजे पाऊण कप गूळ घातला आहे. आता तो छान असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. छान मळायचा आहे. जसं तुम्ही मळत जाणार तसं त्यातलं गूळ विरघळत जातं आणि नाही का पिठाला पण थोडासा ओलावा असल्यामुळे त्याचे नाही का असं थोडंसं त्याला चिकटपणा येत जातो आणि छान त्याचं असं लाडू तयार करता येतो आपल्याला. तर असं मस्त मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही छान मळाल तेवढं चांगलं. तर हे छान असं मळून झालं आहे आणि छान त्याचा लाडूसुद्धा बांधला जातो आहे. तर आपण काय करायचं आता त्याचे मस्त असे लाडू वळून घ्यायचे आहे. मोठे लाडू वळायचे आणि लाडू वळून व्यवस्थित कोरड्या डब्यामध्ये ठेवायचे. प्रत्येक वेळेस मी सांगते की कोणतीही वस्तू तुम्ही वापरताना याला कोरडंच पाण्याचा अजिबात हात लागूच द्यायचा नाही आहे. तुमचा हातसुद्धा कोरडा असायला हवं हे बनवत असताना. हातसुद्धा तुमचे जर ओले राहिले आणि या पिठाला लागले तरीसुद्धा तुमचं पीठ खराब होऊ शकतं. तर आपण इथे 2 लाडू तयार झाले तेवढ्या पिठामध्ये. तर हे पीठ मी 3 दिवस ठेवलं. 3 दिवसानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. तर 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता हे थोडंसं फर्मेंटेड झालं आहे. हे बघा हे जे खड्डे दिसत आहे ना, छोटे होल दिसत आहे बघा. तर ते सगळे फर्मेंटेड झाल्याचे लक्षण आहेत. म्हणजे हे आतमध्ये फर्मेंट होत होतं त्यामुळे त्याला ती जाळी पडली आहे. आणि हे पीठ फर्मेंट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. बाहेरच ठेवायचं आहे. तुम्ही हे महिनाभरसुद्धा ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही काय करायचं तुम्हाला खूप जास्त जाळी हवी असेल ना, तर 8 ते 10 दिवसानंतर हे बनवायला घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला इथं 3 दिवसानंतरचं दाखवते आहे. 3 दिवसानंतर आपण ते लाडू फोडले. तर माझे लाडू ना थोडेसे असे कोरडे झाले आहे. म्हणजे असे नको व्हायला हवे होते ते. थोडंसं पीठ ना चिकट असायला पाहिजे होतं. म्हणजे ती वडी आपल्याला जी आपण थापणार आहोत ती छान थापता येते. तर काय झालं असं झालं असेल आता तुमच्यासोबत पण असं होऊ शकतं किंवा झालं असेल तर काय करायचं तो लाडू छान फोडायचा आणि मिक्सरमध्ये घालून ना छान असा फिरवून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर फिरवून घ्यायचा. तरीसुद्धा हे बघा त्याला अजून पण ओलावा काही मिळालेला नाही आहे. तर काय करायचं त्याच्यासाठी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा आपण गूळ घालायचा आहे आणि 1 छोटा चमचा आपण साजूक तूप घालायचं आहे. ही सर्वात सोपी आणि छान ट्रिक आहे. याच्याने खराबसुद्धा होणार नाही आणि गोडसुद्धा होत नाही. तर आता आपण परत एकदा त्याला छान फिरवून घेतलं तर हे बघा किती मस्त असं पीठ तयार झालं आहे. जसं ते मिठाई वगैरे असतं ना, पेढा असतो बघा, मलाई पेढा वगैरे, तशा प्रकारचं आपलं मस्त पीठ तयार आहे. हे बघा किती छान पीठ तयार झालं की नाही. म्हणजे कोरडं जर पीठ झालं असेल ना तरीसुद्धा तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आहे. म्हणजे फेकण्यात जाणार नाही ते तुमचं पीठ. आणि पातळ झालं तर मग त्याला ऑप्शन आहे की त्याच्यात तुम्ही थोडंफार नाही का कोरडं पीठ टाकून त्याला ते ॲडजस्ट करू शकता. आता जे आपलं पीठ तयार झालं आहे ना, तर परफेक्ट असं पीठ आपल्याला हवं होतं. तर ते आपण छान असं तयार करून घेतलं आहे. म्हणजे तुमचं पीठ कोरडं झालं असेल तर मालाच किचनला भेट द्या. आता अनारसे तळण्यासाठी ना आपण कढईचा वापर करायचा नाही. म्हणजे काय होतं कढईमध्ये खूप जास्त तेल किंवा तूप घातलं जातं. तर तसं न करताना आपण काय करणार आहोत तव्यावर घालायचं. आता मी इथं थोड्याच प्रमाणात बनवते ना त्यासाठी मी तव्यावर तळणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात अनारसे बनवताय तर मग तुम्ही छोट्या कढईचा वगैरे वापर करू शकता. तर काय केलं आहे मी इथे 1 चमचा साजूक तूप आपण तापायला ठेवलं आहे. पूर्ण लो गॅसवर ठेवायचं, गॅस वाढवायचा नाही. आणि आपल्या पिठातला असा छान एक छोटासा लिंबा एवढा गोळा तोडून घ्यायचा आणि हातावरच तो बोटाच्या साहाय्याने असा अलगद पातळ थापायचा आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचं नाही. खूप जास्त पातळ झाला ना तर ते कडक होणार खूप आणि खूप जास्त जाड राहिला तर तो तळताना आतमध्ये थोडा कच्चा राहू शकतो आणि मग नाही का खाताना तो चांगला लागत नाही. तर आपण काय केलं आहे आता छान असं तळ हातावर थापून घेतलं ना की मग खसखस घेतली आहे आणि खसखसच्या छोट्या प्लेटमध्ये आपण तो असा पालथा घालायचा आणि अलगद तो उचलायचा आहे. आता तुपामध्ये घालायचा आणि आता तळतानासुद्धा एक काळजी घ्यायची. पूर्ण लो गॅस आहे इथे. तूप तापलेलं आहे छान. आता त्याच्यावर आपल्याला तूप सारखं असं घालत जायचं आहे. जसं तुम्ही तूप घालत जाणार ना तसं ते वरती असं फुलून येणार छान आणि त्याची जाळीसुद्धा पडत राहते. अशी छान ती जाळी पडते. आतमध्ये ते तूप जिरत जातं त्याच्यामध्ये मुरतं आणि मस्त अनारसा आतपर्यंत असा छान तळलासुद्धा जातो. हे सारखी ही प्रोसेस करायची आहे तुम्हाला तळताना. एवढी काळजी घ्यायची. हे बघा असं मस्त तळून झालं की व्यवस्थित तो अलगद
असा पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तो छान असा तळायचा आहे. मोठा गॅस ठेवायचा नाही. मोठा गॅस ठेवला तर मग ते कच्चं राहणार आतमध्ये, वरून लाल होणार. आता त्याचं तेल आहे ना थोडंसं आपण निथळून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही अनारसा बघू शकता. किती छान असा मस्त अनारसा तयार झाला आहे. किती सुंदर दिसतोय की नाही. छान असं आपलं देवीचा प्रसाद तयार आहे. तर मी सगळे अनारसे असे बनवून घेतले. मस्त अनारसे तयार होतात. हे बघा, तळहातावर थापायला सुद्धा अलगद बोटांनी थापता येतं. खूप जास्त मेहनत लागत नाही. फक्त तळतानाच तेवढी त्याची जास्त काळजी घ्यावी लागते. नाहीतर तुम्ही खूप जास्त एका बाजूने जास्त तळून घेतला तर तिकडून कडक होणार. दुसऱ्या बाजूने जर कमी तळला तर कच्चा राहणार. तर आपण असे दोन्ही प्रकार तुम्हाला मी इथे दाखवले की तुम्ही नाही का खसखसमध्ये पण खाली घालू शकता किंवा वरून अशी खसखस घालून ती बोटाने असे दाबूनसुद्धा घेऊ शकता. तर तुम्ही तळहातावर बघू शकताय माझ्या त्याची जाडी किती आहे. अशी एवढ्या जाडीचा तो अनारसा असा ठेवायचा आहे. खूप जास्त जाड किंवा पातळ करायचं नाही आहे. आता अलगद असं 2-3 बोटांनी असं उचलून घ्यायचा आणि अलगदच तो असा तुपामध्ये सोडायचा आहे. आणि परत तीच प्रोसेस करायची आहे. त्याच्यावर तूप उडवत राहायचं, त्याचं चमच्याने घालत राहायचं. म्हणजे त्याचे नाही का जी खसखस आहे ना तीसुद्धा सुटत नाही आणि जाळीसुद्धा छान पडते. आतपर्यंत छान शिजतं ते. दोन्ही बाजूनी छान. हे बघा, आता वन साईडने केल्यावर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, त्याला क्रॅकसुद्धा आले आणि जाळीसुद्धा पडली आहे. किती छान झाले की नाही. आता दोन्ही बाजूनी असे छान तळून घ्यायचे मस्त. आणि सगळे अनारसे मी असेच तयार करून घेतले आहे आणि व्यवस्थित गोड झाले आहे. खूप जास्त गोड झाले नाही किंवा आगोडसुद्धा झालेले नाही आहे. फक्त अनारसा तळल्यावर ना जरा वेळ तो असा उभा धरायचा. म्हणजे काय होतं, त्यातलं तेल ना निथळून जातं. म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जातं, तूप निघून जातं त्यातलं आणि मग खाताना ते तूप आपल्याला घशाला वगैरे लागत नाही. तर हे बघा किती छान माझे याच्यामध्ये ना का 6 अनारसे तयार झाले तेवढ्या एका लाडवामध्ये. तर 6 अनारसे मी तयार करून घेतले. आता तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. आतमध्ये किती छान त्याची जाळी पडली आहे. 3 दिवसाचंच आपण पीठ वापरलं इथे, तरीसुद्धा 3 दिवसातसुद्धा एवढे छान तयार झाले आहे. आणि बिस्किटसारखे खुसखुशीतसुद्धा झाले आहे. म्हणजे नाही का कडक झालेले नाही. म्हणजे वयस्कर मंडळीसुद्धा याला खाऊ शकते. एवढे मस्त झाले आहे हे बघा तुम्ही. आतली लेअर बघा, त्याची जाळी पडलेली आहे त्याला आणि मस्त झाले. आतपर्यंत तळलेसुद्धा गेलेले आहे ते छान. तर असेच तुम्ही सोनेरी रंगावर ते तळायचे आहे. खूप जास्त चॉकलेटी रंगावर केले ना मग ते कडक होतात. तर आजच्या अशा जाळीदार आपल्या मस्त अनारशांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ज्यांचे फसले असतील त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.